थांबा, स्क्रोल करू नका, कारण हे शब्द कदाचित आज तुमच्यासाठी आहेत. नवीन वर्ष येणारच आहे, पण खरं प्रश्न हा आहे की तुम्ही बदलणार आहात का? नमस्कार, मी पायल आणि आज इथे खऱ्या अनुभवातून मोटिवेशन शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये मी माझ्या पर्सनल लाईफमधला एक महत्त्वाचा रूल सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत कनेक्ट रहा. नवीन वर्ष यायला आज फक्त काही दिवस बाकी आहेत. हे दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरवरचे आकडे नाहीत, तर हे दिवस आहेत स्वतःकडे परत पाहण्याची वेळ आहे. आज थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा की हे वर्ष मला काय शिकवून गेलं. या वर्षात आपण खूप काही सहन केलं, कधी शांत राहून तर कधी अश्रू लपवून. आपल्याला कधी असं वाटते की मी सगळ्यांसाठी खूप काही करतो, पण माझ्यासाठी कुणीच नाही. पण तरीही आपण रोज उठलो, आपली जबाबदारी निभावली आणि पुढे चालत राहिलो. आणि हे सर्व करणं सोपं नव्हतं. त्यामुळे तुम्ही कमकुवत नाही तर मजबूत आहात. नवीन वर्ष जादूची काठी नाही जी सर्व काही बदलून टाकेल, पण नवीन वर्ष आपल्याला एक संधी देते स्वतःशी प्रामाणिक होण्याची. पण या वर्षात आपण खूप कॉम्प्रोमाइज केला, स्वप्नांशी, भावनांशी आणि स्वतःच्या वेळेशी. आपण नेहमी म्हणालो नंतर बघू, आता शक्य नाही, पण वेळ मात्र कधीच थांबली नाही. आता जे काही दिवस उरलेत ते स्वतःसाठी वापरा. मोठे संकल्प नकोत, पण एक ठरवा की मी स्वतःला आणखी मागे ढकलणार नाही. जग तुम्हाला खूप काही सांगेल, कसं जगायचं, कसं राहायचं, कसं थांबायचं, पण शेवटी तुम्हालाच ठरवावं लागेल की तुम्हाला काय व्हायचं आहे. लोकांची भीती स्वप्नांपेक्षा मोठी झाली तर आयुष्य नेहमीच अर्धवट राहील. म्हणून या नवीन वर्षात सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कधी नाही म्हणायला शिका तर कधी स्वतःसाठी उभं राहा, कारण स्वतःला दरवेळी बाजूला ठेवणारा माणूस एक दिवस स्वतःलाच हरवतो. माझ्या पर्सनल लाईफ मधला एक रूल आहे, ज्यांनी मला दुखवलं त्यांना मी माफ करते, कारण मनात राग ठेवणं माझ्यासाठी ओझं आहे. पण माफी दिली म्हणजे पुन्हा तेवढंच महत्त्व देणं नाही. माझ्या लाईफमध्ये सर्वात जास्त काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे माझं स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आहे. ज्यांनी मला वेळोवेळी दुखावलं त्यांच्यासाठी जर मला सेल्फ रिस्पेक्ट गहाण ठेवावं लागणार असेल तर ते लोक माझ्यासाठी तेवढे महत्त्वाचे नाहीत. आणि येणाऱ्या नवीन वर्षात तसंच पुढे येणाऱ्या नवीन वर्षात अशा लोकांना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान नसेल. कारण शेवटी मला स्वतःशी प्रामाणिक राहून, शांत राहून मला माझं आयुष्य जगायचं आहे. आणि आतापर्यंत अशा व्यक्तींना जितकं महत्त्व देता आलं तेवढं दिलं, पण यापुढे त्यांना काडी मात्राचंही माझ्या आयुष्यात महत्त्व नसणार आहे. आणि हा एक नियम नाही, तर हा माझा स्वतःशी केलेला एक प्रॉमिस आहे. तुम्ही सुद्धा येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही स्वतःला काय प्रॉमिस केलं आहे हे नक्की कमेंट्स करून सांगा. आपल्याला नेहमी असं वाटतो की आयुष्य बदलायला मोठी सुरुवात लागते, मोठा पैसा, मोठी संधी किंवा कुणीतरी हात धरून आपल्याला पुढे नेणारा माणूस. पण खरं सांगू का, आयुष्य बदलायला सगळ्यात आधी आपण स्वतः बदलायला तयार असणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. या वर्षात अनेक वेळा आपण स्वतःलाच खूप कठोरपणे जज केलं. मी पुरेसा नाही, माझ्यात ती कुवतच नाही, लोक काय म्हणतील. पण कधी विचार केला आहेत का की आपण स्वतःला जितकं कमी लेखतात ना, तितकं कोणीच आपल्याला कमी लेखलेलं नसतं. खरं सांगायचं तर आपण स्वतःला सगळ्यात जास्त कमी लेखतो. नवीन वर्षात फक्त एक गोष्ट बदला, स्वतःशी बोलण्याची पद्धत. स्वतःला रोज हे सांगायला शिका, मी प्रयत्न करतो आणि तेवढे पुरेसे आहे. कधी कधी आपण आज जिथे आहोत तिथे पोचायला सुद्धा आपण खूप संघर्ष केलेला असतं, पण कधीच आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही. आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ते तुमचं एकेकाळी स्वप्न होतं, हे विसरू नका. या नवीन वर्षात लोक बदलणार नाही, परिस्थितीही लगेच बदलणार नाही, जबाबदाऱ्याही कमी होणार नाही, पण तुम्ही या सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतात. आणि दृष्टिकोन बदलला की आपल्या आयुष्याला सुद्धा योग्य दिशा मिळते. तुमच्याकडे सुद्धा इतरांसारखे 24 तास आहेत. फरक एवढाच आहे
कुणी तो वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरतो आणि कुणी तो वेळ सगळ्यांना खुश करण्यात वापरतो. या नवीन वर्षात स्वतःला पूर्णपणे संपवू नका. थोडी ऊर्जा, थोडं प्रेम, थोडं वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. कारण स्वतःला जपणं हे विसरलेला माणूस इतरांना कधीच सावरू शकत नाही. कधी कधी आपण हरलेलो नसतो, फक्त थकून थांबलेलो असतो आणि हा थकवा स्वतःवरचा विश्वास परत मिळाला की हळूहळू कमी होत जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, थकवा गेला की लगेच सगळं काही बदलत नाही, पण चालण्याची ताकद परत मिळायला लागते. आपण खूप वेळा स्वतःवर विश्वास ठेवणं परिस्थितीवर अवलंबून ठेवतो. सगळं व्यवस्थित असेल तेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि लगेच काही चुकलं की आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. पण खरी ताकद तिथे नसते, तर खरी ताकद तिथे आहे की सगळं हाताबाहेर गेलं तरी स्वतःवरचा विश्वास कायम टिकून राहणं ही खरी ताकद आहे. या नवीन वर्षात एक ठरवा की परिस्थिती कशीही असू दे, मी स्वतःच्या बाजूने उभा राहील. कारण आयुष्यात कोणीही कायम सोबत राहत नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलतात, नाती सुद्धा बदलतात, पण स्वतःशी असलेलं नातं तुटायला नको. आपण अनेकदा स्वतःला समजवतो, थोडं अजून ऍडजस्ट करू, थोडं अजून सहन करू, पण सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते. नवीन वर्षाने तुम्हाला हे समजावं की कुठे थांबणं गरजेचं आहे आणि कुठे न थांबता पुढे जात राहणं. कारण जे ठिकाण तुमचा आत्मविश्वास कमी करतं ते ठिकाण तुमच्यासाठी योग्य नसतं. स्वतःला दोष देत तिथेच अडकून राहू नका. कधी कधी मागे हटणं हे हरणं नसते, तर स्वतःला सावरण्याची एक संधी असते. जेव्हा तुम्ही स्वतःला जपायला शिकता तेव्हा हळूहळू आयुष्य योग्य मार्गावर जायला लागतं. नवीन वर्षात सगळं जिंकलंच पाहिजे अशी अपेक्षा स्वतःकडून ठेवू नका. फक्त एवढं बघा की मी हार तर मानत नाहीये ना. जर उत्तर नाही असेल तर तुम्ही योग्य मार्गावर जात आहात. नवीन वर्षात तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही, पण खरे असण्याची गरज आहे. लहान पावलं टाका, पण रोज टाका. हळूहळू चालणारा माणूस कधीच थांबत नाही आणि जो थांबत नाही तो नक्कीच आपल्या यशापर्यंत पोहोचतो. जर तुम्हाला आज वाटत असेल की माझ्याकडून काहीच होणार नाही, तर लक्षात ठेवा, ते फक्त थकलेपणाचं बोलणं आहे, सत्य नाही. जो माणूस स्वतःशी लढतोय तो अजूनही जिवंत आहे. नवीन वर्ष फक्त तारीख बदलत नाही, तर ते विचार बदलण्याचीही संधी देते आणि विचार बदलले की आयुष्यही हळूहळू बदलतं. आणि आज एक स्वतःला वचन द्या, मी माझ्या स्वप्नांना पुन्हा वेळ देईन, मी स्वतःवर विश्वास ठेवीन आणि पडले तर पुन्हा उभा राहीन. कारण आयुष्य सोपं होईलच असं नाही, पण तुम्ही मजबूत नक्की व्हाल. नवीन वर्ष यायला काही दिवसच बाकी आहेत आणि हेच काही दिवस तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देऊ शकतात. येणाऱ्या नवीन वर्षासाठी मनपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष तुमचं असू दे, तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या मेहनतीसाठी आणि स्वतःसाठी. अशाच खऱ्या अनुभवातून मोटिवेशन ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा.